फक्त अर्धा पाव साबुदाण्यापासून 100 पापड तयार होतात. पापड तुम्ही बघू शकता अगदी कागदाप्रमाणे पातळ आणि ट्रान्सपरंट आहेत. हे पापड बनवण्यासाठी तुम्हाला साबुदाणा भिजत घालायची सुद्धा गरज पडत नाही. अवघ्या अर्ध्या तासामध्ये आपले पापड बनवून तयार होतात. खूप जास्त कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार झालेले आहेत. तुम्ही इथे आवाज सुद्धा ऐकू शकता आणि बनवायला अतिशय सोपी आहेत. चला मग साबुदाण्यापासून आपण पापड बनवायला सुरुवात करूयात. तर त्यासाठी ना इथे मी 1 वाटी एवढा साबुदाणा घेतलेला आहे. तर वजनी प्रमाण म्हटलं तर अर्धा पाव हा साबुदाणा आहे. तर आधी सांगितल्याप्रमाणे इथे साबुदाणा भिजत वगैरे घालायची अजिबात गरज नाही. 1 वाटी साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आणि मिक्सरला याची आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे. पावडर करताना भाजायची वगैरे सुद्धा गरज पडत नाही. तर इथे ना मी पावडर करून घेतलेली आहे. मस्त बारीक अशी पावडर करायची. यामध्ये साबुदाण्याचे जाडसर कण राहता कामा नये. आता पुढची स्टेप बघू. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. कढई ठेवत असताना गॅस मी चालू केलेला होता पण नंतर बंद करून घेतलेला आहे. तर इथे कढई अजिबात गरम वगैरे नाही. या कढईमध्ये जी साबुदाण्याची पावडर बनवून घेतलेली आहे ती सर्व पावडर टाकायची आणि ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने सुरुवातीला 2 वाटी एवढं पाणी टाकायचं आणि याचं एक मिश्रण किंवा बॅटर बनवून घ्यायचं. साबुदाण्याच्या सर्व गाठी आपल्याला इथे फोडून घ्यायच्या आहेत. अजिबात गाठी किंवा गुठळ्या राहता कामा नये. आता यामध्ये आपल्याला भरपूर पाणी टाकायचं आहे. तर यामध्ये मी सुरुवातीला साबुदाणा भिजत असताना 2 वाट्या आणि नंतर 5 वाट्या एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे. आतापर्यंत मी यामध्ये 7 वाटी एवढं पाणी टाकलेलं आहे. पाणी आणि साबुदाणा छान एकत्र करून घ्यायचं आणि आपल्याला इथे गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि मध्यम ते मोठ्या आचेवरती साबुदाणा आपल्याला छान कंटिन्यू ढवळत राहून शिजवून घ्यायचं आहे. तर अंदाजे 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की हे मिश्रण छान दाटसर झालेलं आहे. तर यामध्ये आपल्याला परत एकदा पाणी टाकायचं आहे. तर या स्टेजला मी आता 1 वाटी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे. हे मिश्रण पूर्ण शिजण्यासाठी मी किती वाट्या पाणी वापरलेलं आहे हे मी तुम्हाला समोर सांगणारच आहे. तर पाणी आणि परत एकदा मिश्रण छान ढवळून घ्यायचं आणि याला शिजवून घ्यायचं आहे. तर इथे गॅसची फ्लेम नाही मध्यम ठेवलेली आहे. परत 1.5 ते 2 मिनिटांनी हे मिश्रण घट्ट झालेलं आहे. तर परत यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर इथे मी 2 वाट्या एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे. परत एकदा छान एकत्र करून घ्यायचं आणि हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. जसं हे मिश्रण दाटसर होणार तसं आपल्याला यामध्ये पाणी टाकत राहायचं आहे. तर इथे मी हळूहळू पाणी टाकून घेतलेलं आहे कारण इथे माझी इकडची कढई थोडीशी छोटी होती. तर तुम्हाला एकदम पाणी टाकायचं असेल तर किती टाकायचं हे मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे. तर यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. टाकत असताना यामध्ये मी अर्धा चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे. पण नंतर परत थोडंसं मीठ मी यामध्ये वाढवून घेतलेलं होतं. म्हणजे हे संपूर्ण पापड बनवण्यासाठी मी पूर्ण 1 टेबलस्पून एवढं मीठ वापरलेलं आहे. तर मीठसुद्धा एकत्र करून घेऊ. इथे तुम्ही बघू शकता की अंदाजे 10 ते 12 मिनिट झालेले आहेत आणि हे मिश्रण आधी पांढरं दिसायचं आता थोडासा याचा रंग बदललेला आहे. पारदर्शक असा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता या मिश्रणाला छान उकळीसुद्धा आलेली आहे. उकळी आल्यानंतर सुद्धा आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. अंदाजे 15 ते 20 मिनिट किंवा जेवढं जास्त ना आपण याला शिजवू तेवढेच पापड आपले छान पातळ होतात आणि मध्ये चिरा वगैरे सुद्धा पडत नाहीत. तर इथे मी जवळपास 15 ते 20 मिनिट याला शिजवून घेतलेला आहे. मिश्रणाचा रंगसुद्धा बघू शकता पूर्ण बदललेला आहे. छान ट्रान्सपरंट किंवा पारदर्शक असं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता याची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही इथे बघू शकता. खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पातळसुद्धा नाही. किंवा व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे या पद्धतीने चमच्याच्या मागच्या बाजूने एक लाईन ओढून बघायची. चमच्यावरती एक पातळ असा थर तुम्हाला दिसत असेल तर असा आल्यानंतर किंवा अशी कन्सिस्टन्सी झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा. आता या पापडाला थोडीशी चव यावी किंवा थोडासा तिखटपणा यावा यासाठी यामध्ये मी 1 चमचा एवढे चिली फ्लेक्स टाकलेले आहेत. तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता किंवा काहीच नाही फक्त मीठ टाकलं ना तरीसुद्धा चालेल. तर चिली फ्लेक्स छान एकत्र करून घेतलेला आहे आणि एकत्र करून झाल्यानंतर गॅस लगेच बंद केला आणि 10 मिनिट हे मिश्रण थोडंसं थंड होण्यासाठी मी ठेवलेलं आहे. कारण गरम गरम प्लास्टिकच्या पेपरवरती टाकणं अजिबात चांगलं नाही. तर त्यामुळे ना हे मिश्रण आधीच शिजवताना खूप जास्त घट्टसुद्धा शिजवायचं नाही कारण थंड झाल्यानंतर हे थोडंसं घट्ट होतं. आता इथे पाणी किती वाटी वापरलं तर ज्या वाटीने साबुदाणा घेतलेला आहे 1 वाटी तर 13 वाटी मी इथे पाणी वापरलेलं आहे. तर तुम्ही एकाच वेळेस संपूर्ण 13 वाटी पाणीसुद्धा टाकून घेऊ शकता. मी इथे हळूहळू टाकलेलं आहे. 10 मिनिटानंतर प्लास्टिकच्या पेपरवरती ना हे पळी पापड मी टाकून घेतलेले आहेत. 1 दिवस फॅनखाली सुकवून घेतले आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत. तर 2 दिवसानंतर हवाबंद डब्यामध्ये हे पापड स्टोअर करण्यासाठी किंवा साठवून ठेवण्यासाठी तयार होतात आणि 2 वर्षसुद्धा अजिबात खराब वगैरे होत नाही. मस्त पातळ ट्रान्सपरंट आणि छान कुरकुरीत खस्ता असे हे पापड तयार होतात. इथे मी तुम्हाला पापड तळूनसुद्धा दाखवत आहे. पापड तुम्ही बघू शकता मस्त फुलत आहे आणि छान कुरकुरीत झालेले आहेत. तुम्हाला सुद्धा उपवासाचे हे साबुदाणा पापड आवडले असणार तर घरी नक्की बनवून बघा कारण आता महाशिवरात्रीसुद्धा आलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर बनवा.
आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.